तापत ठेवली आहे। आज आपण केसाचे तेल पाहणार आहोत। मी 500 ml ची बॉटल घेतली आहे खोबरे तेलाची। तुम्ही किती घेऊ शकता। कढई तापली आहे। खोबरे तेलामध्ये ज्या वस्तूंचा वापर करणार आहे त्या वस्तूंचं मी तुम्हाला उपयोगी सांगणार आहे। सामान मी अंदाजपंचे घेतलेले आहे। आपण कमी जास्त करू शकतो। मेथी, केस वाढीसाठी मेथीचा फार चांगला उपयोग होतो। कांदा, केस नरम राहण्यासाठी कांद्याचा इथे वापर करायचा आहे। कडुलिंबाचा पाला, कडुलिंबामुळे केसामध्ये कोंडा होत नाही। कढीपत्ता, कढीपत्त्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत। जास्वंदीची पाने, जास्वंदीच्या पानामुळे आपले केस छान लांब वाढतात। तुळस, तुळस हे आरोग्यासाठी फार हितवर्धक आहे। तुळशीमध्ये बरेच प्रकारचे चांगले गुण असल्यामुळे केसांसाठी तुळस ही खूप छान असते। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बारीक गॅसवर उकळत ठेवायचं आहे। एवढं उकळवायचं आहे की ज्या वस्तू आपण यात घातल्या त्याचा पूर्ण अर्क तेलात उतरला पाहिजे। एवढं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर उकळत ठेवायचं आहे। तेलात मी ज्या वस्तू वापरल्या आहेत त्या मी अंदाजपंचेच घेतलेल्या आहेत। तुम्ही त्याच्यात कमी जास्त वापर करू शकता। मध्ये मध्ये परतत राहायचं आहे। सर्व वस्तूंचा अर्क तेलात चांगला उतरला गेला आहे। गॅस बंद करायचा आहे। थंड झाल्यावर तेल गाळणीने गाळून बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे। तेल थंड झाले आहे, गाळून घेऊया। अशा प्रकारे तेल गाळून घ्यायचं आहे आणि बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे। करून पहा, वापरा आणि कमेंटमध्ये नक्की अनुभव कळवा।